तर कसं काय भावांनो बहिणींनो माझी जान कशात. तर आज आहे 2 सप्टेंबर, आज 7वा दिवस गणपती जाणार आहे. आज 2 सप्टेंबर 2025 मंगळवार. तर सध्यासाठी हा व्हिडिओ मी कधी रिलीज करणार माहित नाही, पण मी व्हिडिओ बनवतोय कारण की किती वाजले माहित आहे, 11 वाजायला आले. तर आणि मी 8-8:30चा उठलोय आणि काही बनवलं नाही घरी, म्हणजे आई डॉक्टरकडे गेलेली आणि मी आणि बाबा एकटेच होते आम्ही दोघे. तर बाबांनी तर काही रात्रीची भाकरी उरलेली ते चाय सोबत खाऊन घेतलं. मला चाय सोबत खायचं नव्हतं म्हणून मी वाट बघत होतो की आई येणार तर काही घेऊन येणार किंवा तिला बोलतो काहीतरी बनवायला. आता ती आली दमून, तर ती बोलते की मी नाही काय करणार, तूच कर. तर आता ती मसूर बोलून गेलेली, तर मसूर बनवायचं आहे. तर मसूरची आमटी बनवतो, आमटीच बोलतात माहित नाही, आम्ही रस्सा बोलतात गुजरातीमध्ये. तर मसूरचा आमटी बनवतो आणि भात बनवायचं आहे. म्हणलो आता ऑप्शन भेटलाय, एवढा चांगलं छंद भेटलाय तर ब्लॉग करूनच घेऊया, व्हिडिओ बनवूनच घेऊया, काहीतरी उपयोग येईल. जर चाललं तर व्ह्यूज येऊन गेल, 2 पैसे येईल जर चाललं तर. तर चला मसूरची आमटी बनवू माझ्या स्टाईलमध्ये, मला जसं आवडतं तसं बनवतो. आणि चव चांगलंच असतं, मी जे पण बनवतो चव चांगलंच असतं. एका साईडला भात ठेवू, एका साईडला आमटी बनवायची प्रिपरेशन करू, आपण तयारी करू सगळं. आणि बघा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय तेव्हा. मी शर्ट वर काय घालणार नाही, मी असंच बनवणार, मी घरी असंच राहतो. बघा 2 कुकर आहे आपल्याकडे, एक छोटावाला आहे आणि एक मोठावाला आहे. तर कन्फ्युजन आहे की दोघांमध्ये कुठे बनवू, कुठल्यात बनवू. हा नवीन आणलाय तर हा बरा आहे. आणि हा मोठावाला जो आहे ना, ह्याची आई बोलते की सिटी लागत नाही. आणि मी जेव्हा पण किचन मध्ये बनवायचो, म्हणजे 2-3 आठवड्यात झालं मी किचन मध्ये आलो नाही, तर ही सिटी वाजायची, मी बरोबर बनवायचो. आता माहित नाही ते लोक बरोबर भाजायचे नाही की काय करायचे. आता बघूया, मी मोठ्यावाल्यामध्येच बनवतोय. आता प्रिपरेशन चालू आहे, थोडं इकडे तिकडे चालू आहे, बघूया काय होतं. आणि अजूनही लागलंय, माझ्या पायात अजूनही आहे, ते ऍक्सिडेंट झालेला अजूनही आहे. आणि हे बघा, हे क्वांटिटी बघा किती आहे, एवढा क्वांटिटी आहे. आता लगेच बनवायला घेऊ आपण, मोठ्यामध्ये बनवू, छोट्यामध्ये नाही. तर आपण वॉश करून घेऊ ना, काही पण बनायचं आधी 3 वेळा वॉश करायला लागतं. भात, तांदूळ असेल किंवा डाळ असेल किंवा आपले कडधान्य असेल, 3 वेळा चांगल्या प्रमाणे वॉश करून घ्यायचं, चांगलंच असतं. आता 3दा धुवून घेतला. आता एवढेच 4 बोट एवढं पाणी टाकायचं आणि मग ठेवून द्यायचं, थोडं मीठ टाकून. आणि आम्ही जाडं मीठ टाकतोय, बघा एवढं जाडं मीठ टाकतोय. नॉर्मली जसं लोकांना जमतं तसं करतात, जाडं मीठ किंवा बारीक मीठ टाकतात. आता गॅस चालू केले. आणि आता कसं सीटीचा थोडा प्रॉब्लेम आहे, ते मला पहिल्यापासून माहित आहे. तर मी काय करतो, याला मी बांधून ठेवतो की थोडा घट्ट होईल ना, ते प्रॉपर सीटी वाजेल म्हणून. आणि थोडं लक्ष देऊन बांधायचं, थोडा लांबून, कारण की आपला गॅस चालू आहे नंतर ह्याला आग लागली नाही पाहिजे, आग पकडली नाही पाहिजे, थोडं लांबूनच ठेवायचं. आता ठेवलंय 3 ते 4 सिटी करायची आपल्याला. आणि हे झालं की मग आपण बनवायला घेऊ. मग जेव्हापर्यंत हे होतं आपण भात साफ करून घेऊ, भात निवडून घेऊ आणि मग भात ठेवू एका बाजूला. एका साईडला भात ठेवू, एका साईडला हा उकळतंय, 3 सिटी झालं की मग ह्याला पण बनवायला घ्यायचं लगेच. म्हणजे 10-15 मिनिटात मी सगळे काम आपटून घेतो, माझं फास्टच आहे. सगळ्या गोष्टी नाही, म्हणजे काही गोष्टींमध्ये 3-4 तास लागतात, पण या गोष्टीमध्ये थोडस फास्ट आहे. बाकी घरकाम मध्ये फास्ट आहे, पण काही गोष्टी 3-4 तास. अरे 2 वाटी तांदूळ घेतले. आणि कधी तांदूळ ना साफ करूनच गॅस बनवायला, कारण की आपण चांगलंच घेऊन येतो. कधी कधी तर आपण बासमती घेऊन येतो, पण ते चांगलं नसतं, आतमध्ये किडे लागलेले असतात, काय कचरा असतं, दगड असतं. तर क्लीन करून घ्यायचं पहिलेच, निवडून घेतलं की चांगलं होतं.
हे बघा बोललो होतो कचरा आहे. झालं आता याला पण धुवून 2-3 वेळा हे पण बघून घ्या तुम्ही. आणि 2 वाटी घेतले तांदूळ, कारण की आम्ही जास्ती लोक 5-6 लोक आहेत, तर 2 वाटी बरोबर आहेत त्याच्यात. आणि रात्रीची दीड भाकरी पण उरली. भाकरीची साईज दाखवली ना अजून तुम्हाला, व्हिडिओ असेल तुम्ही. एवढे मोठी भाकरी आहेत, एवढे मोठ्या टोप मध्ये घेतो आणि 3 वेळा पण वॉश करून घ्यायचं. आणि चांगलं बोलतो मी, शिकवतो तुम्हाला की आपण हे जर भाताचं पाणी आणि कडधान्याचं पाणी किंवा डाळचं पाणी जे पण असतं ना, धुवून घेतो 3 वेळा, ते डायरेक्ट फेकायचं नाही आपण कचऱ्यामध्ये, म्हणजे बेसिन मध्ये वेस्ट नाही करायचं. आपण एका टोप मध्ये काढून ठेवायचं आणि मग आपण ते आपल्या झाडमध्ये टाकायचं. आपल्या घरातले जेवढे झाड असतात ना त्यांच्यामध्ये टाकायचं, कारण की याचं जे प्रोटीन असतं ना ते चांगले असतात त्यांच्याकडे. आणि आपण भाताचं पाणी तर केसासाठी पण वापरू शकतो, चांगलं असतं ते. पहिल्या वेळेला फेकून द्यायचं. पहिल्या वेळेला झाडासाठी बरोबर आहे, आणि दुसरं आणि तिसरं आपण केसासाठी वापरू शकतो. ठीक आहे सर. हे 4 बोटी पाणी आणि मीठ टाकायचं. आता भात ठेवलं, आता मीठचं अमाऊंट तेवढंच. मी मीठ सगळ्या गोष्टीमध्ये मीठ साखर मी कमीच टाकतो, कारण की कमी खाल्लेलं बरं पडतं, जास्त खाल्लेलं आपल्या सहजसाठी चांगलं नसतं. आता एका बाजूला मसूर कुकर मध्ये लावले, एका बाजूला भात लावले, आणि आता आपण मसूर बनवायचं. त्याच्यासाठी सगळे कांदा लसूण कढीपत्ते आणि मिरची आणि टमाटर हे सगळं कापून घेऊ, कारण की जसं मसूर उकडले तसं लगेच आपण बनवायला घेऊ. हे भात, हे आपला मसूर होतोय. आणि हे काहीतरी आईचा मसाला आहे, ती बोलते ते पण टाक. मला टाकायचं नाही, पण ती बोलते आता करावं लागेल. हे कढीपत्ता आहे, 2 टमाटर घेतोय, 1 मिरची घेतोय हिरवी. आम्ही एवढं तिखट खात नाही आणि मला काहीच प्रॉब्लेम नाही, पण घरच्यांना नाही खायला वय झालं ना. आणि हे लसूण आणि हे 2 मसाले जे मी टाकणार आहे, तिखट मसाला आणि किचन किंग मसाला. आणि हा एक आपला घरगुती मसाले, हा लालवाला मसाला, तिखट मिक्स मसाला आहे, हा हळद आणि हा धनिया पावडर आहे, तर हे पण टाकणार. हे 3 आणि ते राई आणि जिरा टाकणार पहिले आणि मग बनवणार. त्याला हे सगळं कापून घेऊ, ते बघा तुम्ही. जेव्हापर्यंत हे दोन्ही कुक होते तेव्हापर्यंत हे कापून आपण सगळं रेडी. आता टमाटर एवढं बारीक नाही कापले, थोडे मीडियमच कापले. ते लसूण बारीक कापलेत आणि मिरची बारीक कापले. हे लिहायला तर कापायची गरज नाही. आणि बाकी तर झालं, अजून काय नाही. मी कांदा खात नाही तर मी कांदा टाकत नाही. मला एवढं कांदा म्हणजे कच्चा कांद्याचा काय प्रॉब्लेम नाही, पिकलेला कांद्याचा प्रॉब्लेम मला. एका बाजूला भात होतोय, हे होतंय अजून, आणि आपलं प्रिपरेशन रेडी झालंय. भावांना बहिणींना मसूर झाले, उकाडून झाले, शिजून झाले मसूर. तर आता आपण त्याला फोडणी देऊ. आमटी पण मस्त वगैरे. माझ्याकडे नॉर्मल चम्मच नाही, माझ्याकडे लय बारीक वाला आहे. तर आपण देवासाठी वापरतो तेवढंच आहे. तर 3 ते 4 चम्मच तेल घेतलंय मी. हे तेल गरम झालंय, आता आपण टाकू जग में बोली वो देखा, मैं एक साथ 2-3 चीज कर रहा हूँ, फिर भी मेरे को याद है. ऐसे नहीं है, ऐसे है, ऐसा नहीं है, ऐसा ऐसा.
नाही, जेव्हा आपण लसण वसण टाकतो ना, लसण काही करता मिरची, तर थोडा लांब राहायचा, कारण की ज्यांना सवय नसेल ते तो उडतं तेल आणि डायरेक्ट अंगाला चिपकते बघा असं. आणि मी तर शर्ट घातली तर नाही असं काही बनवतात, तर ते अजून उडत. आता कसं आहे ना की आपण लसूणला शिजायला देऊ. हे बघा, तुम्ही प्रॉपर बघून घ्या. लसूण शिजायला टाकू. काय लसूण एकदा थोडा हलका ब्राऊन झालं, एकदा लसूण थोडं हलका ब्राऊन झालं की आपण टमाटर टाकून घेऊ. आता एकदा हे टमाटर शिजले की मग आपण मसाला टाकायला लागतात घेऊ. आता बघा टमाटर शिजलंय. आता बघा टमाटर शिजलेत. आपण थोडस अर्धा चमच हळद टाकून घेऊ. जास्ती नाही पाहिजे हळद. टमाटर चांगले शिजलेत. मग 1 चम्मच आपला घरगुती लाल मसाला आणि 1.5 चम्मच धनिया पावडर. धनियाला काय बोलतात, कोथिंबीर पावडर बोलतात. आणि मग थोडस आपला किचन किंग मसाला एव्हरेस्ट. थोडस स्वाद साठी पाहिजे आपल्याला, कारण की याचा किचन किंगचा वेगळाच स्वाद येतो, वेगळंच चव येतो. आणि थोडासा लाल मसाला चिमटीवर एवढंच, जास्ती पाहिजे ना आपल्याला, कलर साठी आणि थोडस चव साठी. काय रंग झालाय, काय रूप झालाय आणि काय सुगंध येतो, काय चांगलं बनलंय. आता याच्यात आपण टाकू मसूरचं रस्सा आणि थोडं गॅस फास्ट करू. हळूहळू शिजायला लागेल. थोडं घसरून गेले टमाटर तर आपण बाकीचे मसूर टाकून मस्त शिजायला देऊ. आणि मग शेवटला टाकू ते आईचा मसाला जे बनवून ठेवलाय. तर टमाटर चांगले घसरून गेले. आता बाकीचं मसूर आपण टाकून घेऊ. आता याला उकडायला देऊ मस्त. हे उकडलं तर मग शेवटला आई बोलले ते हे उकरायला चालू झालं की मग ते मसाला टाकायचा तिचा, कारण की तिचा मसाला तिलाच माहित, आपल्याला काय माहित नाही बाबा. त्यात हे काय आईचा मसाला आहे, ते 2 चम्मच टाकले आपण. काहीतरी बनवत राहते. चवची वाट लागली ना, मग चवची वाट लागली आणि तीच खाणार आहे, मी नाही खाणार आहे. एक तर सकाळचा नाश्ता नाही केलाय, 8 वाजता उठलोय आणि आता मी स्वतःसाठी आणि घरच्यांसाठी बनवायला घेतलोय
रानात चवची वाट लागली, मी नाही खाणार, मी हातच नाही लावणार. थोडं पाणी टाकू, थोडं आमटी सारखं करू, सुका नको पाहिजे आपल्याला, रस्सा सारखा पाहिजे. थोडं रस्सा सारखं पाहिजे, पण आपल्याला भातासोबत खायचं, आणि मला तर भाकरी सोबत खायचं आणि भात सोबत खायचं. पहिला भाकरी मग भात. अजून औषध घेतली ना आणि सर्दीचे डोक्याची जाम केले, तर तुम्हाला भाकरी नाही दाखवली मी अजून माझ्या घराची, किती मोठी असते आणि काय साईज असतो ते. हे बघा, एवढी मोठी भाकरी आहे, फक्त ही अर्धी आणि हे, आणि मी खातो, बाकीचे घरच्यांना अर्धीच खातात. एवढी मोठी भाकरी. आता ऑलमोस्ट झालं, हे शिजलं, हे एकदा एक दोनदा उकार आला ह्याला की मग हे बंद करून भात पण झालंय, आपण खायला घेऊ आणि तुम्हाला चव सांगू कसं वाटतंय, काय वाटतंय, कसं बनलंय ते. आणि हे आईचा मसाल्याने काही उपयोग चांगलं केलंय की घाण केलंय ते बघूया. तर हे बघा, मी टेस्टिंग साठी काढले आणि टेस्ट केलं मी, चांगलं वाटतंय. थोडं मीठ कमी होतं, कारण की मी कधी पण बनवतो ना तर साखर आणि मीठ कमीच असतं, मी नॉर्मली कमीच टाकतो. तर चांगलं आहे, चव चांगलं आहे. तर थोडं चव बेचव वाटतं, कारण की ते आईचा काहीतरी मसाला होता ते घाण केलं थोडं, पण माझा मसाल्यामुळे थोडं चांगलं वाटतं आणि कलर चांगला आलाय मस्त. मसूर बरोबर पिकले आणि आमटी पण प्रॉपर झाली, मीठ पण प्रॉपर आहे आणि क्वांटिटी पण बरोबर आहे. आता आपण खायला घेऊ. मला आता झालं, तर गॅस बंद करतो. भात पण शिजले आणि आपली भाजी पण शिजली. आता वाय झाली ना, तर आम्ही दोन्ही भाऊ थोडे सुधारले, बाहेरचं खायचं बंद केले, जेवढं होऊ शकते फल फ्रूट खातोय आणि ज्यूस पितोय. आता गोवा खातोय, पिंक वाला गावठी गावा. बाहेरचं बोललो तर मी किती महिने झाला असेल माहिती आहे, 1.5-2 महिने झाले असेल, आणि त्याचा पहिला सोडून मला 6 महिने झाले. आता आपल्यासाठी घेतोय टेस्टिंग साठी, आणि जेवायला भूक लागली, सकाळचा काही खाल्ला नाही आणि 12:30 इथे चालली. चला एक घेतलं. भाकरी गरम नाही करणार, रात्रीची भाकरी आहे मी अजूनही बोलतोय, पण मला गरम करायला लय कंटाळा येतो, गरम नाही करणार, डायरेक्टच खाऊया. पण भात एकदा चेक करून घेतो आणि मग निघतो. प्रॉपर शिजले, चिकटले नाहीत, खाली भाजले पण नाहीत. तर जाऊया आपण बेडरूम मध्ये, बसूया आरामात आणि टेस्टिंग घेऊन जाऊ आणि व्हिडिओ संपवते गाईज. हे भात प्रॉपर शिजले आणि आपली भाजी. तर चला बेडरूम मध्ये आलोय आणि एक भाकरीचा तुकडा घेतला आपण, मस्त आमटीमध्ये भिजवले. अप्रतिम. अरे मी कधीपासून विचार करतो तो काहीतरी विसरतो, काय वरतून धनिया टाकायचं विसरलो. धनिया टाकलं असतं ना, चव अजून वाढलं असतं, 200% वाढलं असतं. त्याचं पण चव चांगलंच आहे, मी बनवलं तर चांगलंच असतं. पण आता मी जेवून घेतो, सकाळचं काय जेवलं नाही आणि 1 वाजले, मला जेवायला द्या. तुम्हाला व्हिडिओ कसं वाटलं ते मला सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, मित्रांना, भावांना, बहिणींना सगळ्यांना पाठवा. आणि फॅमिली फ्रेंडली ब्लॉग नाही आहेत, फ्रेंड फ्रेंडली ब्लॉग आहेत, मस्ती फालतूगिरी सगळ्या याच्यात. तर शेअर करा, ते लक्ष देऊन शेअर करा.
त्यापर्यंत भेटूया. सी यू बाबा मेरे जान, भेटूया. आणि तुम्हाला सांगितलं की नाही बाई, पायाचं माहित नाही, आणि इकडे जे बँडेज केलं त्यांच्या नंतर तिकडे रक्त दिसतंय. पहिले रक्तच नव्हतं एवढं निघत होतं, आता काय माहित, आता पेन पण होतंय, रक्त पण येतंय, औषध चालू आहे. काय बोलायचं काय, आता बघूया. तुम्हाला व्हिडिओ कसं वाटला ते सांगा. तेव्हा भेटूया. सी यू बाबा मेरे जान, भेटूया. बाय बाय. कसं सी यू, लव यू, मिस यू, किस यू.